भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भागात गोळीबार सुरू केला। तसेच भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला। मात्र भारताने पाकिस्तानचे हल्ल्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडलेत। पाकिस्तानकडून येणारे ड्रोन हवेतच लष्कराने पाडलेत। दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत। अनेक ठिकाणी फटाके फोडणे आणि ड्रोन उडवणे यावर सुद्धा आता बंदी घालण्यात आली आहे। कुठे काय काय बंद आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जम्मू काश्मीरमध्ये शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश। श्रीनगर विमानतळावर देखील हाय अलर्ट जारी, हवाई संरक्षण बॅटरी सक्रिय। दिल्लीमध्ये देखील हाय अलर्ट जारी, सर्व अधिकाऱ्यांच्या रजा रद्द। हरियाणातही पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द। राजस्थानमधील 5 जिल्ह्यांमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद। पंजाबमध्ये 3 दिवस शाळा महाविद्यालय बंद। अमृतसर प्रशासनाच्या नवीन सूचना, सायरन वाजला की सर्व दिवे बंद करा। हिमाचल प्रदेशातील उनातील शाळाही आता बंद ठेवण्यात आल्यात। बारमेरमधील बाजारपेठा सायंकाळी 5 नंतर पूर्णपणे बंद राहणार। जैसलमेरमध्ये संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पूर्णपणे ब्लॅकआउट असेल। राज्यात कुठे काय बंद? माउंट अबूमध्ये रात्री 8 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित होणार। मोहालीत सिनेमा हॉल, शॉपिंग सेंटर रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असेल। गुजरातमध्ये फटाके ड्रोन वापरण्यावर बंदी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द। तर गुजरातमध्ये फटाके ड्रोन वापरण्यावर बंदी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत।